Hello student, today we are going to study next lecture principal solution. विद्यार्थी मित्रांनो, आपलं कालपर्यंत काय झालं लास्ट लेक्चरला? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. काय झालं? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. याच्यामध्ये काय केली डेफिनेशन आपण? The equation in which involving trigonometric term, trigonometric function is called trigonometric equation. That means sin theta equal to 1/2 is a trigonometric equation. Next काय बघितलं? Their solution. The value of variable which is satisfy the given equation is called solution of their equation. Their trigonometric equation. That means theta equal to काय? पाय बाय 6 हे काय झाले इथं सोल्युशन. मग ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन हे दोन आर्टिकल आपले कंप्लीट झाले. विद्यार्थी मित्रांनो, हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर आहे. त्याच्यावर वन बाय वन एक्झाम्पल आहेत. आपण एक एक स्टेप कंप्लीट करत जाऊया. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन झालं. बट काय सांगितलं आपण? देयर आर टू टाइप्स ऑफ सोल्युशन. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन अँड सेकंड काय? जनरल सोल्युशन. आपण आज फर्स्ट काय बघूया? सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. आता याला प्रिन्सिपल सोल्युशन का म्हणायचं बघा? प्रिन्सिपल सोल्युशन अ सोल्युशन अल्फा. अ सोल्युशन अल्फा, अल्फा मीन्स थीटा ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन is called principal solution if 0 less than equal to alpha less than 2 pi. जर या अल्फाची किंमत 0 आणि 2 पायच्या मध्ये असेल तरच त्याला काय म्हणायचंय? प्रिन्सिपल सोल्युशन. कशाचं? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. जर त्याच्या बाहेर असेल तर त्याला काय म्हणतात? जनरल सोल्युशन. तो आपला नेक्स्ट सेकंड टाइप आहे. आपण फर्स्ट काय बघतोय? प्रिन्सिपल सोल्युशन. आणखी एकदा, जर अलाइन्ड अँगल परफेक्ट असतील तर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनची एक्झाम्पल समजतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण काय बघितलं? हे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन झालं, सोल्युशन झालं. आता हे प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे. काय करायचं? प्रिन्सिपल सोल्युशन कशाचे? इक्वेशनचे. आता तुम्हाला डाऊट येईल, प्रिन्सिपल म्हणजे काय बघा. आपण आता 0 लेस दॅन 2 पाय आधी डिस्कशन करू आणि नंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता आपण तेच एक्झाम्पल कंटिन्यू करू. sin थीटा इक्वल टू 1/2. तर याचं मीनिंग काय होतंय? थीटाच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे? सिंपल पाय बाय 6. बट याचं मीनिंग काय? पाय बाय 6 म्हणजे 30 एकदम लहान किंमत आहे ना. ह्यात आणखी दुसरी कुठली किंमत आहे का की जे 2 पाय पेक्षा लहान असेल आणि 0 पेक्षा काय असेल? मोठी असेल. लेस दॅन 2 पाय म्हटले ना. याचा अर्थ काय? आपण कुठला म्हणतो याला? सेमी क्लोज्ड इंटरवल. हे झाले आपल्या 11व्या सेट चॅप्टर मध्ये. याच्यामधल्या व्हॅल्यू मध्ये काढायचंय. दुसरे दोन हिंट बघा मस्त महत्त्वाच्या. प्रत्येक प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ एव्हरी इक्वेशन हॅव टू व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू डायरेक्ट व्हॅल्यू. डायरेक्ट जर पॉझिटिव्ह असेल इथे व्हॅल्यू तर कुठल्या क्वाड्रंट किंमत असते? फर्स्ट मध्ये. ऑल काय असतात? पॉझिटिव्ह. आणि सेकंड किंमत कशी फाइंड करायची तुम्हाला? अलाइन्ड अँगल बाय युजिंग अलाइन्ड अँगल. अलाइन्ड अँगल यूज करताना आपण मल्टिपल ऑफ पाय यूज करणार आहे. मल्टिपल ऑफ पाय म्हणजे काय? सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये काय? पाय प्लस थीटा आणि फोर्थ मध्ये काय? 2 पाय मायनस थीटा. अदरवाइज मल्टिपल ऑफ पाय बाय 2 लक्षात ठेवायची गरज नाहीये. काय लक्षात ठेवा? फक्त बघा, आणखी आपण तुमचे फॉर्म्युले कमी केले. पाय मायनस थीटा मीन्स काय? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट आणि 2 पाय मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट. तर फर्स्ट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह, फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह. पहिल्या 2 लेक्चरला आपण हे घेतलंय ते फॉर्म्युले परफेक्ट पाठ करा, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, असा कुठला अँगल आहे का? बाय अलाइन्ड अँगल फॉर्म्युला की मला परत साइन थीटाची काय पाहिजे? पॉझिटिव्ह किंमत पाहिजे. असं लिहू शकतो ना. साइन सेकंड मध्ये काय? पॉझिटिव्ह आहे. साइन पाय मायनस थीटा इक्वल टू आल्सो काय येते? साइन थीटा. बघा बाय अलाइन्ड अँगल साइन आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, काय येतो? पॉझिटिव्ह. बट थीटा इक्वल टू काय आलं आपल्या इथं? पाय बाय 6. ही फर्स्ट व्हॅल्यू झाली प्रिन्सिपल व्हॅल्यू. आणखी सोल्युशन आहेत का ते चेक करायचं आहे. बट देअरफॉर साइन पाय मायनस थीटाची व्हॅल्यू पुट अप करा. पाय बाय 6 साइन पाय बाय 6
आलं. साइन पाय मायनस थिटाचं तर काय साइन थिटा, पण साइन पाय बाय 6 काय पाय बाय 6. हिच्या आन्सर काय येते 1/2. बट हे ब्रॅकेट कॅल्क्युलेशन काय आलं साइन पाय मायनस पाय बाय 6. सॉरी कॅल्क्युलेशन काय येते बघा, काय कॅल्क्युलेशन किती आलं कॅल्क्युलेशन साइन 6 पाय मायनस पाय काय आलं 5 पाय बाय 6 इक्वल टू साइन पाय बाय 6. बघा ह्या दोन अँगलची किंमत पाय बाय 6 ची 1/2 आणि 5 पाय बाय 6 ची किंमत काय आहे 1/2 इक्वल टू साइन आहे ना. तर मग देअरफॉर थीटा इक्वल टू किती व्हॅल्यू आली आहे पाय बाय 6 आणि दुसरी काय आली 5 पाय बाय 6. पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 आपला डायरेक्ट आहे बुक्स मध्ये हे असं राईट केले साइन थीटा इक्वल टू साइन आहे ना. साइन थीटा इक्वल टू साइन पाय मायनस थीटा किंवा साइन पाय मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा एकच मिनिंग आहे. बट आपण असं लक्षात ठेवले असं राईट करायचं साइन थीटा इक्वल टू. तुम्हाला आणखी डाऊट येईल आणखी काढता येते का पॉझिटिव्ह, आणखी पॉझिटिव्ह किंमत काढता येते. तर दोन व्हॅल्यू झाल्या थीटा इक्वल टू पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6. ह्या दोन्ही किमती बघा 2 पाय पेक्षा लहान आहे. पाय बाय 6 म्हणजे काय 30 आणि पाय बाय 6 30 × 5 किती आलं 150. ह्या दोन्ही किमती ह्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला काय म्हणायचंय प्रिन्सिपल सोल्युशन ते चेक करायचंय. त्याच्यानंतर त्याला काय म्हणायचं आपण प्रिन्सिपल सोल्युशन. आता ह्याच्यामध्ये बघा आणखी किंमत कुठली आहे पॉझिटिव्ह अँगल देणार बाय अलाइन्स अँगल. बाय अलाइन्स अँगल काही जण काय करतील फोर्थ क्वाड्रंट जातील ना. सॉरी परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसं लिहिता येते साइन 2 पाय प्लस थीटा इक्वल टू ऑल्सो साइन थीटा. 2 पाय प्लस थीटा ना कुठला लास्ट 9 नंबर अँगल आपण एक्स्ट्रा एडिशन घेतला होता ना साइन 2 पाय प्लस पाय बाय 6 इक्वल टू साइन थीटा. आता ह्याच्यामध्ये काय आलं इथे काय येते साइन पाय बाय 6 येते ना बरोबर. 2 पाय प्लस कुठं आलं फर्स्ट क्वाड्रंट. बट हे किती आलं 10 आणि पाय साइन 13 पाय बाय 6 आलं बघा. बट 13 पाय बाय 6 म्हणजे काय पाय बाय 6 इंटू 13 म्हणजे 30 इंटू 13 किती आलं 390. 390 ह्याच्यामध्ये आहे का रेंज मध्ये नाही आहे म्हणून याला प्रिन्सिपल म्हटले. म्हणजे याच्या व्हॅल्यू किती येतात जनरल n पर्यंत येतात इन्फिनाइट. पाय बाय 6 5 पाय बाय 6 नंतर काय आले आता 13 पाय बाय 6. याच्या पुढची परत काय येईल 17 पाय बाय 6. त्याच्या पुढची परत 20 पाय बाय 6. बट ह्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही आहेत का प्रिन्सिपल व्हॅल्यू लेस दॅन 2 पाय आहे. दोनच व्हॅल्यू आहे पाय बाय 6 5 पाय बाय 6. आपल्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये दोन व्हॅल्यू असतील प्रिन्सिपल व्हॅल्यू. फर्स्ट जर किंमत पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्ट फर्स्ट क्वाड्रंट आन्सर लिहायचं आणि सेकंड क्वाड्रंट कशाने काढायचं सेकंड व्हॅल्यू बाय अलाइन्स अँगल. या दोन स्टेप आहेत. हे झालं ह्या चॅप्टरचं डिस्कशन. आपण काय करू आता डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तुम्ही डेफिनेशन राईट करायची बुक्स मधली किंवा इथे ही डेफिनेशन राईट करून घ्यायची कुठली प्रिन्सिपल सोल्युशन. आपण याच्यावरची काय करू एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल तेच सॉल्व्ह करूया बट स्टेप वाइज राईट करू आपण. एक्झाम्पल फर्स्ट फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इक्वल टू 1/2. ठीक आहे. ते जे एक्झाम्पल आपण डिस्कशन केलं तेच आपण सॉल्व्ह करतोय. हे 2 मार्कासाठी एक्झाम्पल असेल. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इक्वल टू काय आले 1/2. आता या दोन टाइपचे एक्झाम्पल आहेत एक पॉझिटिव्ह किंमत आणि एक निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह आलं तर आणखी इजी आहे. तर पॉझिटिव्ह काय आले 1/2. आता वी हॅव साइन थीटा इक्वल टू 1/2. देअरफॉर साइनच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे पाय बाय 6 1/2 किंवा 1/2 म्हणजे काय साइन पाय बाय 6. देअरफॉर थीटा इक्वल टू काय आलं पाय बाय 6. ही व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का नाही लेस दॅन 2 पाय आहे ना ते त्यामुळे पाय बाय 6 हे चेक करायची गरज नाही. आपण लास्ट आन्सर मध्ये राईट करताना आपण ते चेक करूया प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का नाही ते. हे झालं फर्स्ट. आता सेकंड व्हॅल्यू कुठली आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू की जेणेकरून आपल्याला काय भेटलं पाहिजे साइनचं परत काय भेटलं पाहिजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. मग बाय अलाइन्स अँगल बाय अलाइन्ड अँगल्स. साइन फर्स्ट क्वाड्रंट सोडून कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणखी
इथं पॉझिटिव्ह 1 हाफ आले ना, साइन हा जरा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलेली बरोबर. साइनची आणखी एक किंमत आहे अलाइन्स अँगल यूज करून की जे पॉझिटिव्ह आहे. कुठला क्वाड्रंट आहे? सेकंड. सेकंड मध्ये काय येईल? आपण काय यूज करणार आहे? मल्टिपल ऑफ पाय. पाय मायनस थीटा इक्वल टू आल्सो साइन थीटा. नीट बघा, आपण ईच अँड एव्हरी एक्झाम्पल यूज ओनली मल्टिपल ऑफ पाय. फॉर्म्युला आणखी काय होतात? इझी होतात कॅल्क्युलेशन आपल्याला. साइन पाय मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. देअरफॉर थीटा इक्वल टू काय यूज करा? पाय बाय 6. साइन पाय मायनस पाय बाय 6 इक्वल टू किती आलं? साइन पाय बाय 6. थीटा रिप्लेस करतोय ना, बट साइन पाय बाय 6 म्हणजे काय? आल्सो 1 हाफ. देअरफॉर कॅल्क्युलेशन साइन किती आलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 पाय मायनस पाय काय येईल? 5 पाय बाय 6. समजते डिनॉमिनेटर 1 आहे ना, तर डिनॉमिनेटर किती आला? 6. हे 6 पाय मायनस पाय डायरेक्ट केले कॅल्क्युलेशन. इथं आपण एवढे कॅल्क्युलेट डायरेक्ट करू शकतो. तुम्ही रफ मध्ये करू शकता साइडला. साइन पाय बाय 6 इक्वल टू 1 हाफ. इक्वेशन पाय बाय इक्वल टू इक्वल टू इक्वल टू म्हणजे 5 पाय बाय 6 बरोबर काय आले? पाय बाय 6. या दोन्ही व्हॅल्यू काय देतात आपल्याला? 1 हाफ. म्हणजे सोल्युशन आहे. आपण जर ऑर्डर किमती काढल्या तर ते काय होतात? प्रिन्सिपलच्या बाहेर जातात. देअरफॉर थीटा इक्वल टू काय आलं? पाय बाय 6 अँड 5 पाय बाय 6. देअरफॉर या प्रिन्सिपल आहेत का आपण चेक करू. 0 लेस दॅन पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय and 0 less than 5 pi by 6 also less than 2 pi. Therefore pi by 6 and 5 pi by 6 are solution of sin theta equal to 1 half. Sin theta equal to 1 half solution काय आलं? pi by 6 and 5 pi by 6 are solution. हे एक्झाम्पल तुम्ही राईट करून द्यायचंय. त्याच मेथडने आपण एक्झाम्पल सेकंड कंटिन्यू करू. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin थीटा इक्वल टू 1 अपॉन √2. परत मी साइनचं फंक्शन घेतलं आहे इथं. आता याच्यामध्ये बघा वी हॅव sin थीटा इक्वल टू काय आलं? 1 अपॉन √2. ठीक आहे. देअरफॉर साइनचे कुठल्या अँगल्समध्ये 1 अपॉन √2 आहे? पाय बाय 4. 1 अपॉन √2. देअरफॉर थीटा इक्वल टू काय आलं? पाय बाय 4. पाय बाय 4 प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे लेस दॅन 2 पाय आणि ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आपण सेकंड अँगल आपला आणखी प्रिन्सिपल व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू काढायचे प्रिन्सिपल सोल्युशन बाय अलाइड अँगल. बाय अलाइड अँगल्स त्याच्यामध्ये बघा परत तो साइन कुठल्यामध्ये पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट क्वाड्रंट सोडून आहे जरा फर्स्ट क्वाड्रंटचं. सेकंड मध्ये कसं लिहू शकतो आपण? साइन पाय मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल साइन पॉझिटिव्ह आलं की फिक्स आहे हा फॉर्म्युला आणि हे फर्स्ट क्वाड्रंट याच्यावर आन्सर काढायचं आहे. देअरफॉर काय बघायचं? साइन पाय मायनस पाय बाय 4 आहे. काय पाय बाय 4 इक्वल टू साइन पाय बाय 4. काय केलं मी? फक्त थीटा रिप्लेस केलाय. कारण थीटा काय भेटला आपल्याला? पाय बाय 4. आल्सो काय ते व्हॅल्यू 1 अपॉन √2. ब्रॅकेट कॅल्क्युलेशन बघा. साइन 4 पाय क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस पाय काय येईल? 3 पाय बाय 4. साइन पाय बाय 4 इक्वल टू 1 हाफ √2. इले राईट केलं चालेल, नाही राईट केलं तरी पण आन्सर तेच येते. त्याच्यावर काय समजतं तुम्हाला? इक्वल टू साइन 1 अपॉन √2 व्हॅल्यू आले पाय बाय 4 आणि 3 पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय येते? 1 अपॉन √2. पाय बाय 4 म्हणजे काय? 45 आणि पाय बाय 4 45 इंटू 3 किती आलं? 135. या दोन्ही किमती काय? प्रिन्सिपल आहेत. म्हणजे लेस दॅन 2 पाय आणि ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? पॉझिटिव्ह पाहिजे. काय पाहिजे? पॉझिटिव्ह. प्रिन्सिपल व्हॅल्यू कुठेही निगेटिव्ह येणार नाहीये. काय रेंज काय? 0 टू 2 पाय. 0 पासून 0 लेस दॅन 0 म्हणजे काय आलं? 0 ची किमती 0 पेक्षा मोठी आली ना. असा आहे इंटरवल 0 लेस दॅन थीटा लेस दॅन 2 पाय म्हणजे हा काय जाते? पॉझिटिव्ह इंटरवल जाते. देअरफॉर आन्सर डिसाइड करू शकतो आपण. थीटा इक्वल टू काय आले आन्सर? पाय बाय 4 अँड 3 पाय बाय 4. ह्या व्हॅल्यू प्रिन्सिपल आहे का नाही चेक करूया. देअरफॉर 0 लेस दॅन इक्वल टू पाय बाय 4. फर्स्ट व्हॅल्यू आहे सॅटिस्फाय अँड सेकंड पण बघा 0 लेस दॅन 3 पाय बाय 4 आल्सो लेस दॅन 2 पाय. दोन्ही व्हॅल्यू काय? प्रिन्सिपल आहे. देअरफॉर पाय बाय 4 and 3 pi by 4 are solution
आर प्रिन्सिपल सोल्युशन, आर प्रिन्सिपल सोल्युशन, आर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin theta equal to 1/√2. हे झाले प्रिन्सिपल व्हॅल्यू. तुम्हाला काय करायचं आहे ह्या टाइप मध्ये, आता ह्या साईडच्या झाल्या असेल एक्सरसाइज 3.1 मध्ये कॉसच्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही ट्राय करा, नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला त्या व्हॅल्यू कंटिन्यू करू. शक्यतो आपण प्रिन्सिपल सोल्युशनची सगळी एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया, म्हणजे तुम्हाला कुठला डाऊट राहणार नाही. हे एक्झाम्पल सेकंड म्हणून तुम्ही राईट करायचंय.